महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यभरात एकजुटीची भूमिका कायम ठेवत सर्व जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। राज्यातील काही ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले असले तरी उर्वरित सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। जळगाव, नाशिकसह विविध मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना सर्व घटक पक्षांची साथ असल्याचे सांगण्यात आले। तसेच सोलापूरमध्येही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट करत राज्यात महायुतीकडे बहुमत असल्याने विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले। शिवसेना राज्यभरातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभी असून प्रचार आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला। याचबरोबर महाबळेश्वरमधील गोल्ड ग्राउंड परिसरात झालेल्या कथित अनधिकृत उत्खनन आणि वृक्षतोडीच्या प्रकारावरही भाष्य करण्यात आले। पर्यावरणाची कोणतीही हानी सहन केली जाणार नाही, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल आणि आवश्यक त्या बैठका घेऊन प्रशासनाला निर्देश दिले जातील असेही स्पष्ट करण्यात आले। महायुती सरकार विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत काम करत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।